नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे गर्भाशयाचा कर्करोग आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर इंदू अंबुलकर आणि डॉक्टर उपासना सक्सेना. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. तर डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर उपासना सक्सेना या मुंबईतील आघाडीच्या रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टपैकी एक आहेत आणि त्या HCG कॅन्सर सेंटर बोरिवली येथे प्रॅक्टिस करतायत. त्यांना रेडिएशन ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रात 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्यांचं कौशल्य 3D CRT, IMRT, IGRT, VMAT, स्टिरिओटॅक्सी, खोल प्रेरणा श्वास रोखून धरून अनेक रेडिओथेरपी तंत्राद्वारे कर्करोगाच्या विस्तृत स्पेक्ट्रमचे व्यवस्थापन करण्यात आहे. रेस्पिरेटरी गेटिंग आणि ब्रेकिथेरपी डॉक्टर सक्सेना रुग्णानुभिमुख काळजी देण्यासाठी आणि त्यांच्या रुग्णांसाठी जीवनाचा दर्जा वाढवण्याबाबत नेहमीच उत्सुक असतात. आता जाणून घेऊया डॉक्टर इंदू अंबुलकर यांच्याविषयी. डॉक्टर इंदू अंबुलकर या एक अत्यंत अनुभवी वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ज्यांचे विविध प्रणालीगत उपचारांमध्ये 19 वर्षांपेक्षा अधिकचे कौशल्य आहे. उच्च डोस केमोथेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोन थेरपी आणि लक्षित थेरपी वापरून विविध प्रकारचे कर्करोग असलेल्या बालरोग आणि प्रौढ रुग्णांवर उपचार करण्यात या माहीर आहेत. स्तन, फुफ्फुस, जननेंद्रिय, स्त्रीरोग आणि डोके व मान कर्करोगाचे व्यवस्थापन यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कर्करोग प्रतिबंध लवकर ओळखणं, अनुवंशिक चाचणी आणि या वाचलेल्यांना समर्थन देण्यासाठी त्या नेहमीच जागरूक मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. चला तर मग आता विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर इंदू, सगळ्यात आधी तुम्हाला विचारते की गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय असतं? गर्भाशयाचे कर्करोग म्हणजेच गर्भाशयाचा जे खालचा भाग, त्याला आम्ही गर्भाशयाच्या मुख किंवा ग्रीवा असं पण म्हणतो. तर हे खूप बाहेरून आम्हाला माहिती पडत नाही. जेव्हा आम्ही कोणीही गायनेकोलॉजिस्ट किंवा जे डॉक्टर तपासतात, आत बघून जेव्हा तपासतात, तेव्हाच आम्हाला हे माहिती पडते. तर हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर, त्याला आम्ही म्हणतो सर्वायकल कॅन्सर. डॉक्टर, याचा भारतामध्ये काय ट्रेंड आहे किंवा याचा प्रादुर्भाव किती आहे? हे खूप महत्त्वाचं क्वेश्चन तुम्ही विचारलाय. कारण की जे जगभरात जर तुम्ही बघितला तर जे ट्रेंड आहे हे 60 लाख आणि 4,000 पर्यंत नवीन केसेस होतात. हे आजचं जे नवीन जे ग्लोबोकॉनच्या 2020चा डेटा आला आहे त्याच्याशी मी बोलते आहे. आणि त्याच्यात 3 लाख आणि 41,000 हे त्याची डेथ म्हणजे मृत्यूदर आहे. आणि त्याच्यातनं एक महत्त्वाची गोष्ट हे आहे की 58% हे जे केसेस आहेत सर्वायकल कॅन्सरचे, ते फक्त एशियामध्ये आहेत. आणि त्याच्यातनं 21% जे केसेस आहेत ते फक्त भारतामध्ये आहेत. तर तुम्ही बघू शकता की हे केवढा मोठा म्हणजे प्रमाण आहे. आणि भारताला आम्ही म्हणू शकतो की एक म्हणजे खूप मोठा पर्सेंटेज आहे जिथे महिलांचे मृत्यू होते. आणि अजून एक सांगायचं आहे की ब्रेस्ट कॅन्सरच्या नंतर हे सर्वायकल कॅन्सर हे दुसऱ्या नंबरचा एक मोठा कॅन्सर आहे, जर स्त्रियांच्या कॅन्सरबद्दल आम्हाला बोलायचं आहे तर. नक्कीच. तर डॉक्टर उपासना, यांची नेमकी कारणं काय आहेत या कर्करोगांची आणि याचे जोखीम घटक म्हणजेच रिस्क फॅक्टर्स काय आहेत? मी तुम्हाला सांगता, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन सर्विक्स कॅन्सरच्या मोठा कारण आहे. मग कमी वयात लग्न आणि कमी वयात शारीरिक संबंध करणे, कमी वयात मूल होणे, जास्त मूल होणे, अनेकांश शारीरिक संबंध करणे, HIV इन्फेक्शन, दूसरे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, स्मोकिंग करणे, तंबाखू खाणे आणि खराब पोषण, खराब सफाई, फुलाच्या भाज्याचा अभाव कारण आहे. रिस्क फॅक्टर्स तुम्ही कंट्रोल करू शकता. मोस्ट ऑफ द रिस्क फॅक्टर्स इन्वॉल्व्ड आर विथ सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस अँड अवॉइडिंग टोबॅको, विच इज इझिली तुम्ही करू शकतो. नक्कीच. आणि डॉक्टर, मग याची नेमकी कारणं कोणती असू शकतात आणि लक्षणं, मुळात लक्षणं याची काय आहेत या कर्करोगाची? योनीमध्ये रक्तस्राव आणि सफेद पाणी येणे, शारीरिक संबंध वेळी त्रास आणि रक्तस्राव होणे, पेट आणि पोट दुखी, लघवी बर्निंग और त्रास आहे. दीज आर मोस्ट कॉमन सिम्पटम्स. सो ही
लक्षण आहे तुम्ही डॉक्टरांचा संपर्क करा. नक्कीच. डॉक्टर इंदू, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तर हा कर्करोग जो आहे तो आपण रोखू शकतो का? याची काय प्रोसिजर आहे किंवा याबद्दल काय सांगाल? हे खूप महत्त्वाचा एक विषय आहे, कारण की सर्वायकल कॅन्सर जसे आम्ही आज बोलत आहोत, हे जानेवारी महिना जे आहे हे सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस मंथ करून साजरा केला जाते. आणि मला असं म्हणायचं की फक्त जानेवारी महिना कशाला, म्हणजे प्रत्येक महिन्यात आम्ही सर्वायकल कॅन्सरची अवेअरनेस करावी, कारण की जसं मी सांगितलं हे बायकांमध्ये दुसरा नंबरचा कॅन्सर आहे. तर तुम्ही समजू शकता की किती मोठा म्हणजे पर्सेंटेज आहे की हे प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. तर हे काय आम्ही रोखू शकतो? हे एक असा कॅन्सर आहे की हे प्रिव्हेंटेबल आहे. हे एकमात्र कॅन्सर आहे जे प्रिव्हेंटेबल आहे, त्याची आम्ही पूर्णपणे रोकथाम करू शकतो. तर जसे आम्ही आता बोलत होतो की काय रिस्क फॅक्टर्स आहेत, तर एक मात्र त्याचं कारण आहे HPV इन्फेक्शन, किंवा त्याला आम्ही म्हणतो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन. हे एक प्रकारचं विषाणू आहे. तर हे जेव्हा विषाणू सर्व्हिक्समध्ये जाते आणि त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे, जोपर्यंत ते सर्वायकल कॅन्सर किंवा इन्व्हेजिव्ह कॅन्सर होते, प्रादुर्भाव होते, ते कालावधी जे आहे ते 5 ते 10 वर्ष आहे. तर म्हणजे आमच्याकडे ते 5 ते 10 वर्ष आहेत की आम्ही रोकथाम करू शकतो. तर हे जे इनिशियल स्टेज म्हणजे त्याला आम्ही म्हणतो प्री कॅन्सरस कंडिशन. तर हे जे प्री कॅन्सरस कंडिशन आहे त्याला आम्ही म्हणतो CIN, सर्वायकल इंट्रा एपिथेलियल न्यूप्लेझिया. तर त्याच्यामध्ये पण 3 स्टेजेस आहेत. तर ते जे 3 स्टेज आहेत CIN 1, 2 आणि 3, आणि त्याच्यानंतरची जे स्टेज आहे त्याला आम्ही म्हणतो कार्सिनोमा इन सिटू. तर हे जे CIN पासून पहिले आधी डिस्प्लेझिया, मग CIN आणि मग कार्सिनोमा इन सिटू आणि नंतर सर्वायकल कॅन्सर. तुम्ही बघू शकता हे खूप एक मोठी कालावधी आहे. ह्या कालावधीमध्ये जर आम्ही एक स्क्रीनिंग जर सुरू केली तर आम्ही याच्या कॅन्सरच्या आधीच्या स्टेजला आम्ही तपास करून आणि त्याचं ट्रीटमेंट करून आणि त्याला पूर्णपणे आम्ही त्याचे जे चान्सेस आहेत कॅन्सर व्हायचे फ्युचरमध्ये त्याला आम्ही रोखू शकतो. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे की हे एक प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे. तर हे एक मला एक माहिती द्यायची की हे एक प्रकारचं प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे. अच्छा. डॉक्टर इंदू, आत्ताच तुम्ही म्हणालात की स्क्रीनिंग, तर या कर्करोगासाठी कोणत्या स्क्रीनिंग पद्धती उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कधी करायच्या? हो, जसे आम्ही आता विचार करत आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला हे एक प्री कॅन्सरस कंडिशन आणि त्याच्यानंतर मग सर्वायकल कॅन्सरचा प्रादुर्भाव होते. तर हे जे प्री कॅन्सरस कंडिशन आहे त्याच्यासाठी आमच्याकडे आता स्क्रीनिंग टेस्ट उपलब्ध आहेत. त्या स्क्रीनिंग टेस्ट खूप महत्त्वाचं एक टेस्ट आहे, त्याला आम्ही म्हणतो पॅप्समियर. तर जे पॅप्समियर आहे हे खूप सोपं टेस्ट आहे आणि हे एक छोटा टेस्ट आहे जिथे गायनेकोलॉजिस्ट किंवा जे तुमचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते तुमच्या सर्व्हिक्सची तपासणी करणार आणि त्याच्या ब्रेस्ट सायटॉलॉजी म्हणतो आम्ही त्याला. तर ते एक छोटे सेल्स काढून आणि त्याच्या काचेच्या पट्टीवर ठेवून आणि त्याला मायक्रोस्कोप खाली तपासतात, ते पॅथॉलॉजिस्ट करतात. हे खूप सोपं टेस्ट आहे आणि पेनलेस प्रोसिजर आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरा टेस्ट आहे त्याला आम्ही म्हणतो HPV DNA. तर HPV DNA पण आम्ही करू शकतो. तर हे मला सांगायचं आहे की तुम्हाला जे तपासणी सुरू करायची, जे स्क्रीनिंग सुरू करायची ते 21 वर्षामध्ये सुरू करायची आहे. आणि हे मला बोलायचं आहे की हे जे सेक्शुअली ॲक्टिव्ह बायकांसाठी हे खूप गरजेचं आहे. 21 वर्षापासून तुम्हाला सुरू करायची आणि त्याच्यानंतर कमीत कमी 60 किंवा 65 पर्यंत तुम्हाला हे स्क्रीनिंग कंटिन्यू करायची आहे. पण ते जे पॅप्समियर आहे तर सुरुवातीला तुम्हाला हे दरवर्षी 3 वर्ष करायचं, त्याच्यानंतर दर 3-3 वर्षांनी करायचं 65 नंतर पर्यंत. आणि जर तुम्ही पॅप्समियर आणि HPV DNA हे कॉम्बिनेशन टेस्ट केला आणि ते जर नॉर्मल नेगेटिव्ह आला तर तुम्ही हे जे स्क्रीनिंगचे प्रोसिजर आहे ते दर 5 वर्षात पण करू शकता. अच्छा, नक्कीच. तर डॉक्टर उपासना, तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे की ह्या केसमध्ये लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन उपयुक्त आहे का? वॅक्सिनेशन वापर करा, सर्व्हिक्स कंट्रोल खूप मदत घ्या, प्रमाण कमी गेला. रिसेंटली वेस्टमध्ये सर्व्हिक्स कॅन्सर वॅक्सिनेशन रूटीन प्रैक्टिस है. उधर अभी प्रमाण बहुत कम हुआ है.
विथ द यूज ऑफ वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन 2 प्रकार असतात, सर्वरिक्स आणि गार्डासिल. नाउ इंडिया हैज़ मेड इट्स ओन वैक्सीन. उसका कॉस्ट कम है, जिससे हमें लगता है वी कैन इंक्रीज द नंबर ऑफ वैक्सीनेशन इन विलेजेस इन इंडिया. इट कैन डेफिनेटली प्रिव्हेंट कॅन्सर्स. अच्छा, नक्कीच. तर डॉक्टर इंदू अंबुलकर आणि डॉक्टर उपासना सक्सेना यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गर्भाशयाचा कर्करोग या विषयावर आपण डॉक्टर इंदू अंबुलकर आणि डॉक्टर उपासना सक्सेना यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर इंदू, या कर्करोगासाठी काय काय तपासण्या आहेत आणि या तपासण्या करून याचा आपण निदान करू शकतो का? हो, हे एक अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की जर आमच्याकडे स्त्रिया येतात की त्यांना आम्हाला असं वाटते की सर्वायकल कॅन्सर होऊ शकते, तर त्याच्या आधी तपासणी काय करायची? तर सर्वात आधी आम्ही त्याला म्हणतो की सर्वायकल बायोप्सी. तर हे एक प्रकारचा एक तुकडा काढतो आम्ही तिथून, ट्यूमरमधून. सर्वायकल मी जसे सांगितलं ते गर्भाशयाच्या मुखाचा जे ट्यूमर आहे तिथून आम्ही बघून आणि तिथून तुकडा काढतो, त्याला आम्ही सर्वायकल बायोप्सी म्हणतो. सर्वायकल बायोप्सीमध्ये जर निदान झाला की हे आता कन्फर्म झालं आहे की आता हे सर्वायकल कॅन्सर आहे किंवा इन्व्हेसिव्ह कॅन्सर आहे, तर त्याच्यानंतर मग आम्ही इतर टेस्ट करतो. तर जे इतर टेस्ट कशाला करतो की आम्हाला हे माहिती करायची आहे की हे कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे. तर याच्याच स्टेज माहिती करण्यासाठी एक टेस्ट आहे, त्याला आम्ही म्हणतो MRI. तर हे पोटाची MRI करून बघतो आम्ही. आणि त्याच्यानंतर एक अजून टेस्ट आहे, त्याला आम्ही म्हणतो पेट स्कॅन. तर जे MRI जे टेस्ट आहे त्याच्यामध्ये आम्हाला माहिती पडते की ते लोकल डिसीज किती आहे, म्हणजे सर्विक्सची एक्सटेंट माहिती पडते आणि सर्विक्सच्या आजूबाजूला वजायना आणि देन युट्रस, देन ब्रॉड लिगामेंट, ते लघवीची पिशवी, ह्या भागामध्ये किती पर्सेंटेजचा आजार पसरला आहे हे माहिती आम्हाला MRI मध्ये माहिती पडते. पेट स्कॅनमध्ये आम्हाला माहिती पडते की हे इतर भागामध्ये पसरला तर नाही आहे. तर हे 3 महत्त्वाचे टेस्ट आहेत. आणि थोडे रुटीनचे टेस्ट पण आम्ही करतो, त्याला आम्ही जसे इको, ECG वगैरे टेस्ट आहे. ते जर कधी कधी काय होते की इतर आजार पण राहतात पेशंटला, तर हे इतर आजार तर नाही आहे, त्याला आम्ही कोमॉर्बिडिटी म्हणतो. तर ते पण आम्हाला तपास करावा लागते जेव्हा आम्ही ट्रीटमेंट प्लॅन करतो. नक्कीच. डॉक्टर इंदू, गर्भाशयाचा हा जो काही कर्करोग आहे याच्या उपचाराचे नेमके कोणते कोणते पर्याय आता उपलब्ध आहेत? तर एक महत्त्वाची गोष्ट हे मला सांगायची की हे जे आजार आहे हे 30 ते 60 वयात जास्त करून होते, स्त्रियांमध्ये जास्त करून होते. तर याचे जे जसे आम्ही स्टेजबद्दल जर सांगितलं तर त्याचे 4 स्टेज होतात. तर 1, 2, 3 आणि 4. तर ह्या प्रत्येक स्टेजमध्ये पण परत डिवाइड केला, त्याला स्टेज 1A, 2A, B आणि मग 3A, B आणि 4A आणि B. तर हे जे कोणत्या स्टेजमध्ये आजार आहेत त्यावर आम्ही ट्रीटमेंट प्लॅन करतो. तर हे जे स्टेज 1A, B आणि स्टेज 2A मध्ये आम्ही ऑपरेशन करतो. स्टेज 2B, 3A, B आणि 4A पर्यंत आम्ही रेडिएशन आणि किमोथेरपीचा वापर करून त्याचा ट्रीटमेंट करतो. आणि स्टेज 4B मध्ये हे आजार आता इतर भागात पसरलेला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि आता नवीन पद्धती आहे त्याला आम्ही इम्युनोथेरपी म्हणतो. तर अशा प्रकारे आम्ही ते स्टेज 4Bचा उपचार करतो. नक्कीच. डॉक्टर उपासना, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात रेडिओथेरपीची भूमिका नेमकी काय आहे? रेडिओथेरपी वापर करा सर्विक्स कॅन्सरच्या ट्रीटमेंट आहे. रेडिओथेरपी 2 प्रकार असतात, एक्सटर्नल बीम रेडिएशन आणि इंटरनल बीम रेडिएशन ब्रेकीथेरपी. एक्सटर्नल बीम ट्रीटमेंट साठी जास्त टाईम लागतो, 5 वीक्स. पण खूप चांगली पद्धती आहे, खूप चांगला ट्यूमर कंट्रोल क्युअर रेट आहे. पण साईड इफेक्ट्स आम्ही कम आहे. सिनियर सिटीजनमध्ये पण साईड इफेक्ट कम आहे. इंटरनल रेडिएशन ऑपरेशन थिएटरमध्ये 2 to 3 डोसेस दिले जातात. कट आणि स्टिच नाही दिले जातात. पेशंट सेम डे घरी जाऊ शकतो. अच्छा.
सो चांगली पद्धती, खूप सरळ आहे, व्हेरी गुड कंट्रोल रेट्स अँड बरोबर. डॉक्टर उपासना, आता जे प्रेक्षक आपला हा प्रोग्राम बघतायत त्यांना जाता जाता तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे? मी सांगते, स्क्रीनिंग आणि पॅप स्मिअर घ्या, वॅक्सिनेशन घ्या, सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस, स्मोकिंग, टोबॅको सेवन करू नका, सिम्टम होने पे ट्रीटमेंट देर करू नका. नक्कीच. डॉक्टर इंदू, सेम क्वेश्चन तुमच्यासाठी. तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय मेसेज द्यायचा आहे? आम्ही हे जानेवारी महिना त्याला आम्ही म्हणतो सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस मंथ. तर हे मला प्रत्येक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की स्त्रियांची काळजी घ्या आणि प्रत्येक जे सोसायटीचे घराचे प्रत्येक मेंबर जे आहेत ते स्त्रियांची काळजी घ्यायची. सर्वायकल कॅन्सरची स्क्रीनिंग करायची. स्क्रीनिंग खूप सोपं आहे, पेप्समेअर इझिली अवेलेबल आहे. तर 21 वर्षाच्या नंतर पेप्समेअरची स्क्रीनिंग नक्कीच करायची. दुसरं आहे की वॅक्सिनेशन. आमच्याकडे आता वॅक्सिनेशनचे खूप इझिली अवेलेबल झालं आहे आणि जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण खूपच कमी झालं आहे, कारण की ते नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये इन्क्लूड केलं आहे. तर आमच्या इथे आता भारतामध्ये पण सर्वेरेक करून आमचं वॅक्सिन आता विकसित झालं आहे आणि त्याच्या खूप म्हणजे अवेलेबिलिटी खूप चांगली आहे आणि खूप महाग पण नाही आहे. तर हे आम्ही जर वापर केला आणि जसे आम्ही बोलून राहिलो की 9 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत याचे 2 डोस द्यायचे लहान मुलींना आणि 15 वर्षापासून ते 45 पर्यंत 3 डोस द्यायचे 6 महिन्याच्या आत. तर हे जर आम्ही वॅक्सिनचा वापर केला तर आम्ही सर्वायकल कॅन्सरचा जे पर्सेंटेज आहे आणि मृत्यूदर आहे त्याला खूप कमी करू शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मला बोलायची की जर तुम्हाला हे आजार माहिती पडला, जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला हे सिम्पटम्स आहेत, लक्षणे आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर तज्ज्ञ किंवा गायनिक ऑन्कॉलॉजिस्टकडे जायचं आणि तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायचं जिथे सगळे सुविधा अंडर वन रूफ उपलब्ध आहे. तर जर तुम्ही हे तिन्ही पालन केलं, तिन्ही गोष्टीचा, तर आम्ही भारतामध्ये सर्वायकल कॅन्सरचा मृत्यूदर खूप कमी करू शकतो. नक्कीच. तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर उपासना सक्सेना आणि डॉक्टर इंदू अंबुलकर यांच्याकडून गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय, त्याची कारणं, लक्षणं अशा अनेक बाबींवर चर्चा केली. यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे